मी हर्षाली मंडळी लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। तर मंडळी भांडी घासणं हा खरं तर एक टास्क असतो जो सगळ्यांना बोरिंग वाटतो। सगळे जीवावर भांडी घासत असतात। बऱ्याच जणांना हे माहिती नसेल की भांडी घासल्यावर स्ट्रेस कमी होतो म्हणजे डोकं हलकं होतं। आता हे ऐकायला थोडं तुम्हाला वेगळं वाटेल। काही जणांना हे माहिती पण असेल किंवा याचा अनुभव पण आला असेल, पण हो खरंच भांडी घासल्याने स्ट्रेस कमी होतो आणि याला हलक्यात घेऊ नका, हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे। कसं ते सांगते। सो जेव्हा आपण त्या भांड्यांकडे बघतो तेव्हा आपल्या डोक्यात एकच विचार असतो की पटपट मी हे सर्व संपवते आणि माझ्या कामाला स्पीड देते, कारण एकत्र पडलेली भांडी आपल्याला सिग्नल देत असतात की मला हे लवकरात लवकर क्लिअर करायचं आहे। सो जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपले हात पूर्णपणे बिझी होऊन जातात, पाणी वाहत असतं आणि तुम्ही त्या कामात इतके मग्न होऊन जाता की कोणताच विचार तुमच्या डोक्यात येऊच शकत नाही। म्हणजे तुम्ही पूर्णपणे बिझी होता आणि त्यावरच लक्ष केंद्रित करता। जशी भांडी संपत जातात आपल्याला हलकं वाटायला लागतं आणि तुम्ही हे रिपीटेडली करत असता, सतत करत असता आणि त्या हालचाली आणि आवाज तुमच्या शरीराला शांत करतात, तुमचा स्ट्रेस कमी करतात आणि बरेच वेळी जर कोणावर राग असेल तर भांडी सुद्धा आपटली जातात। सो राग सुद्धा तिथे निघून जातो, म्हणजे संपतो आणि डोकं शांत होतं आणि हे असं होतं। सो ही फ्री ट्रीटमेंट आहे आणि यासाठी कंटाळा करू नका। त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला स्ट्रेस वाटेल किंवा काही डिस्टर्ब असाल तर भांडी घासा आणि डोकं शांत करा, मन सुद्धा शांत होतं। सो भांडी घासण्याला टास्क समजून कंटाळा करू नका। ती एक थेरपी आहे जी महिलांसाठी फ्री आहे। त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतःला बिझी ठेवता तेव्हा नको ते विचार तुमच्या डोक्यात येत नाही, डोकं जड होत नाही आणि स्ट्रेस होत नाही। आणि त्यामुळे भांडीसाठी बाई असेल तुमच्याकडे आणि जर तुम्ही सुट्टी वगैरे घेतली तर चिडचिड करू नका, स्वतः घासा। आणि या अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला त्यावेळी लक्षात येत नाहीत, कारण ज्या बायका पूर्णपणे घर सांभाळतात त्यांना 100 गोष्टी बघाव्या लागतात। सो स्वतःला रिलॅक्स करण्याचा हा एक चांगला ऑप्शन आहे। आपण अनेकदा विचार करतो की स्ट्रेस कमी करायला काहीतरी मोठं करावं लागेल, मेडिटेशन करावं लागेल, ट्रॅव्हल करावं लागेल किंवा ब्रेक घ्यावं लागेल, पण खरं सांगायचं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात। कारण तुम्ही जेव्हा स्वतःला बिझी ठेवता तेव्हा नको ते विचार तुमच्या डोक्यात येत नाही, ओव्हर थिंकिंग कमी होतं आणि मन थोडं शांत व्हायला लागतं। आणि हा व्हिडिओ जर पटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका।